हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये श्यामलगिरी मनातील अबोल भावना. तर हा ब्लॉग आहे माझ्या बर्थडेचा. तर आजची सुरुवात खूप छान झाली होती. साहेबांनी मला रोज देऊन बर्थडेचं विश केलं. आणि त्याचसोबत मला हा फुलांचा गुच्छ पण दिलेला आहे गुलाबांचा. कारण त्यांना माहिती आहे की मला गुलाब खूप आवडतात आणि त्याचसोबत त्यांनी मला एक मोठी कॅडबरी पण दिलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे मला कॅडबरी ही खूप खूप आवडते. काही असो नसो पण कॅडबरी तर नक्कीच मला भेटत असते. तर त्यांना मी थँक म्हणत होते. आणि साहेब ना माझा बर्थडे खूप छान प्रकारे साजरा करतात. मला असं वाटतं ना की आपले म्हणजे येण्याचाही दिवस निश्चित नाहीये आणि आपल्या म्हणजे मरण्याचीही वेळ आपल्याला माहीत नाहीये. कुठला क्षण हा शेवटचा होईल सांगता येत नाही. त्यामुळे जीवन आपल्याला हे थोडंफार तरी आपल्या मर्जीप्रमाणे जगता आलं पाहिजे. कारण पैसे तर आपण कमवतोच, पण त्यातले थोडेफार आपल्यासाठीही खर्च करता आले पाहिजेत. त्यात आणि मला साहेब हे देत होते गुलाबाचा गुच्छ वगैरे. तेवढ्यात माझ्या सासूबाईंचा मला कॉल आला बर्थडे विश करण्यासाठी. त्या माझ्याशी खूप खूप छान बोलल्या आणि बर्थडे विश केलं. साहेब बोलले होते की मंदिरात जायचंय आणि साहेबांनी बघा हे मला कुठे घेऊन आले सरप्राईज देण्यासाठी. आणि साहेबांचं ना जसं मी त्यांच्या आयुष्यात आले किंवा ते माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून ते मला ना माझा बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी गिफ्ट हे मला गोल्डचंच असतं. तर मला ते इथे बघा इथे घेऊन आलेले आहेत. मला म्हणे ते मला कॅरेट लेन शॉपवरती घेऊन आले. इथे फक्त हिऱ्याच्याच वस्तू भेटतात. कारण मला माहीत नव्हतं त्यांनी इथं बुकिंग केलेली आहे. मला बोलले होते, "चला मंदिरात जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी." पण ते इथं आल्यावर मला खूप त्यांनी मोठं सरप्राईज दिलं. कारण आणि ते मला गोल्डचं गिफ्ट देतात. माझं अॅनिव्हर्सरी पण लगेच 3 दिवसांनी असते. त्यामुळे मला ना बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी गिफ्ट हे गोल्डचंच असतं. साहेबांनी ना इथे माझ्यासाठी अगोदरच ऑर्डर करून ठेवलेलं होतं. गिफ्ट. पण ते बोलत होते, की 2 तास थांबावं लागेल. पण ते अर्ध्या तासातच त्यांनी मागवून घेतलं कारण रेडी नव्हतं. एवढं सुंदर गिफ्ट होतं ना, ते माझी रिंग रोज आहे बर्थडेची आणि अॅनिव्हर्सरी गिफ्ट काय आहे मी ते तुम्हाला तर सांगणारच आहे माझ्या त्या ब्लॉगमध्ये. इथं आल्यावरती ना मला त्या मॅडम दाखवत होत्या आणि हे बघा मी ट्राय करत होते. माझं अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे. पण मी काय घेतलं फायनली माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. त्या मॅडम म्हणत होत्या, "तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे." मग त्या बोलल्या, "मी तुम्हाला फॉलो पण केले. मी तुम्हाला Instaला पाहिलं आहे." आणि त्या सांगत होत्या, की तुमचे खूप छोटेसे थॉट असतात, पण त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. तिथे मला एवढं छान वाटत होतं, की म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं, की आपली ओळख नाही आहे, पण थोडी तरी आपण आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि साहेब तिथे ना तोंड भरून कौतुक करत होते, की YouTubeला पण मॅडमचे एवढे सबस्क्राईब आहेत 4.5 लाख म्हणे आणि खूप त्या वेळ काढतात. घरातलं आवरून सगळं मुलांचं करून खूप मॅडम म्हणजे असे जिद्दी आहेत, करतात आणि मला खूप छान वाटत होतं. आणि त्या मॅडमला मी म्हणजे आयडी वगैरे दाखवली तर म्हणे, "बापरे! खूप छान." म्हणे, "खूप तुमचे चांगले थॉट असतात." आणि माझा बर्थडे आहे हे समजल्यावर मग गिफ्ट वगैरे घेतलं मी आणि नंतर मग तिथे मला एवढं मोठं सरप्राईज दिलं त्या स्टाफनी ना, की माझ्यासाठी केक वगैरे मागवला. मला खूप छान वाटलं, की अरे आपण काहीतरी थोडीफार ओळख निर्माण केलेली आहे. आणि मला म्हणजे बिलकुल हे म्हणजे अनएक्सेप्टेड होतं, की माझ्यासाठी त्यांनी शॉपवाल्यांनी केक वगैरे मागवला आणि बर्थडे सेलिब्रेशन केलं. तर खूप छान वाटलं असं. आणि सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज, की त्यांनी मला ऑफर केली, की तुम्ही आमच्या शॉपची ॲड कराल का? तर मी म्हटलं, "हो, मी करेन. याच्या आधी मी कुठे असे म्हणजे नाही केलेली ॲड वगैरे, पण नक्कीच करेन. तुमच्या ह्याच्यातून मला म्हणजे सुरुवात होईल माझी." आणि म्हणे, "आम्ही तुम्हाला कॉल करू." म्हटलं, "चालेल." तर ही सगळ्यात मोठी गुड न्यूज मला माझ्या बर्थडे दिवशी भेटली आणि एक वाटलं, की आपण काहीतरी कमवलंय. आपण लोकं नावं ठेवतात ह्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं ना, त्याचं फळ एक ना एक दिवस नक्की भेटतं आपल्याला. तर मग माझा बर्थडे वगैरे झाला. मी गिफ्ट वगैरे घेतलं आणि बाहेर आलोत आम्ही. कारण आम्हाला नंतर संध्याकाळी पण साहेब बाहेर बर्थडे करायला मला घेऊन जाणार होते. त्याच्यामुळे बाहेर पडलो तर फ्रेंडचा कॉल येत होता म्हणे, "तू कधी येणार आहेस? तू ये" म्हणून. मग जाताच मी मंदिरात पण गेलेली. बघा हे कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे. आम्ही नेहमी येतो इथे पाया पडायला. तुम्ही पाहिला असेल मी हा दुर्गादेवीचा म्हणजे नवरात्रीमध्ये पण इथला तुम्हाला ब्लॉग टाकलेला होता छोटासा मिनी ब्लॉग. इथे दर्शन वगैरे घेतलं. अंबाबाईला खूप सारे धन्यवाद मानले आणि माझ्या YouTube फॅमिलीचे, Insta फॅमिलीला पण थँक सो मच. तुमच्यामुळे मला खूप मोठी ऑर्डर भेटलेली आहे आणि त्याचा ब्लॉग ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला दाखवेनच.
लपवणार तर अजिबात नाही आहे. आणि अंबाबाईचे पण आशीर्वाद घेतले आणि सांगितलं, मला जे काही दिलेलं आहेस ते टिकवण्याचं सामर्थ्य दे आणि माझं असंच हॅपी लाईफ राहू दे. आणि नंतर आम्ही घरी वगैरे गेलो आणि माझ्या फ्रेंडचा कॉल येत होता, की म्हणे बर्थडे सेलिब्रेशन करू म्हणे, तू संध्याकाळी तर नसणार घरी. तिथेच बर्थडे शॉप वरती गेलोत आम्ही, सॉरी बर्थडे केकच्या शॉपमध्ये. आणि मग तिथून केक वगैरे घेतला आणि माझा मोबाईल बंद पडला. मग ती क्लिप काय मला माझ्या बर्थडेची म्हणजे हे घेणं झालं नाही. ज्यावेळेस मी माझ्या फ्रेंडकडून घेईल ना, त्यावेळेस तो पण तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग दाखवेन, की माझ्या म्हणजे फ्रेंडसोबत मी कसा बर्थडे साजरा केला. माझे फ्रेंड सर्कल पण दाखवेन. आणि नंतर हा बघा माझा बर्थडे लूक आहे. हा ड्रेस पण मला साहेबांनीच घेतलेला आहे. आणि त्यांना विशेष म्हणजे साहेबांना विचारलं ना, तुम्हाला कलर कुठला आवडतो? तर सगळेच बोलतात आणि मला काहीही घेताना ते पिंकच घेतात. तर मी अंदाज लावत असते, की हा त्यांचा पिंक कलर आवडीचा आहे. नंतर साहेबांनी 5 स्टार हॉटेलमध्ये आमचं बुकिंग केलं होतं, तेही मला माहिती नव्हतं. पण साहेब बर्थडे असं एवढा स्पेशल करतात ना, की खरंच खूप म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी एवढं करतं ना, तर खूप छान वाटतं. मग आम्ही वरी लिफ्टनी जात होतो, तर एक लिफ्ट फुल झालेली. तर साहेब अगोदरच गेलेले, कारण आम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करत टाईम लागतो. तर हा बघा वरून एवढं लोकेशन छान वाटत होतं ना आणि हॉटेल तर खूप सुंदर होतं. आणि मी इथे पण फोटोशूट, व्हिडिओ वगैरे केले. आणि नंतर मग आतमध्ये गेलो. तिथे बघा इथे माझं फोटोशूट चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर माझ्या प्रिन्सेसला खूप सारे थँक यू. कारण हे माझे व्हिडिओ ना माझी मुलगीच करत असते. आणि तिला बाहेर गेलं ना, मग तिला जर नाही आवडत व्हिडिओ द्यायला, पण माझं मात्र शूट करत असते. तर थँक यू सो मच बेटा. आणि आतमध्ये गेले मी. हा एंट्रन्स आहे हॉटेलचा. आतमध्ये गेल्या-गेल्या पण बर्थडेचं म्युझिक लागलं. म्हटलं बापरे! आतमधला नजारा पाहून तर इतकं सुंदर वाटलं ना, म्हणजे साहेबांचं अरेंजमेंट एकदम परफेक्ट असतं. आणि हॉटेल पण एवढं स्पेसिफिक होतं ना, असं म्हणजे जास्त असतं ना गर्दी वगैरे किंवा असं काही नाही. खूप स्पेसिफिक होतं. आम्ही इथे खूप वेळ थांबलो. सिंगर होते, ते आले आणि म्हणत होते, "मॅडम तुम्हाला कुठलं सॉन्ग आवडेल ऐकायला?" तर मला काही सुचत नव्हतं. तर म्हटलं, "साहेबांना तुम्हीच सांगा." तर साहेबांना त्यांना जुने गाणे आवडतात ते सांगितले आणि ते गाणे ऐकत होतो. मस्त वाटत होतं. आणि हे माझ्या मुलाला ना, ही रोटी खूप आवडते. जेव्हाही जातो ना, स्टार्टर ह्यापासूनच सुरुवात होते. तर बघू शकता आम्ही जेवण वगैरे केलं. त्यांची म्हणजे सर्व्हिस वगैरे खूप छान होती इथल्या स्टॉफची. आणि हे चपाती वगैरे बघा हे कशी देतात, रोटी वगैरे खूप सुंदर. आणि स्वच्छता तर एवढी होती ना, की विचारूच नका. आणि खूप छान वाटलं. जेवण वगैरे केलं. साहेबांचं म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन नेहमीच खास असतं. मला एवढंच सांगायचं आहे, की आपला येण्याचा दिवस तर नक्की नसतो, पण एन्जॉय केला पाहिजे. थोडं बहुत आपल्यासाठीही खर्च करायला पाहिजे. हा केक आहे माझ्या बर्थडेचा. साहेबांनी सिलेक्ट केला होता, तर खूप सुंदर होता. आणि गिफ्ट बघा मला त्यांनी काय दिलेलं आहे, तर मी तर पाहिलेलंच आहे, की रिंग रोज आहे. पण स्पेशल त्याच्यामध्ये हे आहे, की 2 हर्ट आहेत आणि ते ओरिजिनल डायमंड्सचे आहेत. ते मला बोलतात, "एक तुझं हर्ट आहे आणि एक माझं हर्ट आहे. आता ते तुझ्या एका फिंगरमध्ये कैद होणार आहे." आणि खूप कॉमेडी असते त्यांची अधूनमधून खूप हसवतात. किती सुंदर रिंग आहे ना माझं हे. एवढे गिफ्ट दिले साहेबांनी, पण मला हे खूप सगळ्यात जास्त आवडलेलं गिफ्ट आहे. आणि थँक यू सो मच साहेब. तुम्ही माझ्यासाठी एवढं करता, माझ्या एका छोट्या खुशीसाठी. थँक सो मच एवढी सगळी अरेंजमेंट करण्यासाठी. आणि ते स्वतःच्या बर्थडेला काही गिफ्ट घेतही नाही. त्यांना म्हणजे आवड नाही, पण मला आवड आहे. त्यामुळे माझ्यासाठी करत असतात. आणि परत एकदा आमचे एंगेजमेंट झालेले आहे. तर बघू शकता किती सुंदर गिफ्ट आहे. आणि माणसाने एन्जॉय केलाच पाहिजे. पैसा काय मागं आपण तर साठवून ठेवणारच आहेत. आयुष्यभर पैसा आपण साठवतो. पण त्यातला आपण स्वतःसाठी खर्चच नाही केला तर उपयोग काय? थोडं बहुत तरी एन्जॉय केला पाहिजे. साठवलं पण पाहिजे. सगळंच करत-करत स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे. तेच आयुष्य आहे. फक्त पैशाच्या पाठीमागे धावणे आणि साठवणे म्हणजे जीवन नाहीये. कारण कुठला क्षण हा शेवटचा ठरेल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ काढून जगलं पाहिजे. आणि नंतर आम्ही फोटोशूट वगैरे माझं चालू होतं. व्हिडिओ वगैरे केले आणि नंतर आम्ही घरी निघालो. तर कसा वाटला हा माझा तुम्हाला छोटासा ब्लॉग? तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझे असे डेलीचे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील का तेही सांगा. तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि आम्ही बाहेर आलो तिथेही एक व्हिडिओ शूट केला साहेबांसोबत. साहेब म्हणत होते, "चला आता, उद्या मला ऑफिसला जायचं आहे. तुम्ही निवांत झोपचाल."
आणि मग तिथे काही कॉमेडी होत होत आमचा एक व्हिडिओ पण झाला आणि नंतर आम्ही घरी निघालो. तर नक्की कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.